हॅलो वाईज, आज मी पनवेल या ठिकाणी पंचाहत्तर मंदिरला भेट द्यायला आलो. एक म्हात्रे ग्रुपचं चॅरिटेबल ट्रस्ट आहे. समोर त्यांचं हे स्कूल आहे, हायस्कूल आणि कॉलेज, आणि इकडे समोर पंचाहत्तर मंदिर आहे. त्याच्याकडून आपण माहिती घेणार आहोत काय काय आतमध्ये 5 मंदिर बांधून एक बनवलेली एक वास्तू आहे, तीर्थक्षेत्र आहे. तर इथे मी माझी गाडी पार्किंग केली. इकडे पार्किंगचा एरिया खूप मोठा एरिया आहे, 4 व्हीलर 2 व्हीलर पाहू शकता. समोर प्रवेशद्वार आहे. आता इकडून प्रवेशद्वार जो गाडी पार्किंग करून पुढे एंट्रन्स घेतो आहे. इथे हा सभागृह पण आहे कार्यक्रमसाठी. तुम्ही लग्न समारंभ वगैरे इथे करू शकता. समोर काहीतरी लग्न समारंभ आहे बहुतेक. श्री मंदिर पंचाहत्तर महाद्वार आणि वर गेल्यावर मंदिर, निवासस्थानाची सोय आहे. महाद्वारातून प्रवेश करूया. इकडे तुम्ही पहिल्यांदा चप्पल ठेवण्यासाठी जागा केलेली आहे, तिथे चप्पल ठेवावी. आणि समोर कॅन्टीन पण आहे. कॅन्टीनची सुविधा सुद्धा केलेली आहे आणि शौचालय सुद्धा आहे. मंदिराच्या परिसरातच पाणी आणि चहाची विनामूल्य सुविधा केलेली आहे. इकडे पेड कॅन्टीन असावे बहुतेक. सध्या मी चहाचा आस्वाद घेत आहे. बघूया चहा कशी आहे. संडे असल्या कारणाने खूप सारी गर्दी जमा झालेली आहे इथे. महाद्वारमधून आपण प्रवेश करूया. बाहेरच्या राधेवर खूप गरम लागत होतं, पण ही राधी काहीतरी स्पेशल आहे. मॅट फिनिशिंग, थंड वाटते इथे. पहिला मंदिर आहे इथे साईबाबांचं. दीपस्तंभ, पुढे सभागृह आहे. छान आहे. समोर इर्षागड आहे. वाडी खाली श्री मयुरेश्वर गणेश मंदिर. श्री संकटमोचक हनुमान मंदिर आहे. श्री नडाळेश्वर महादेव मंदिर, शंकराची पिंड असणाऱ्या त्यातमध्ये होते. वरचं मंदिर आहे श्री भवानी माता मंदिर. भवानी मंदिर तर बाजूला तुळशी वृंदावन आहे. छान नक्षीकाम केलं तुळशी वृंदावन. पंचाहत्तर मंदिरचे 5 मंदिर आहे. एरियल व्यू, स्तंभ आहे. जर तुम्ही नीट वर पाहिलात तर त्या स्तंभाच्या वरच्या साईडला श्री हनुमानाची मूर्ती आहे. ते हॉल आहे आणि इकडे बाजूला लॉन आहे. आणि लॉनच्या बाजूला तुम्ही जर पाहिलं तर सगळे कलाकृती देवी देवतांचं.
थोडासा झूम करण्याचा प्रयत्न करून दाखवतो. हे बघा गणेश मूर्ती, सरस्वती. 75 मंदिराच्या मागच्या बाजूस आहे मी आता. बघू शकता बाजूला इर्शादगड प्रॉपर असं दिसतोय. इर्शादगडचा कडा वगैरे पर्वतरांग. आणि त्या मंदिराच्या एक्झॅक्ट खाली जर गेलात पाहिलं तर तिथे शेती केलेली आहे. छान व्ह्यू येतोय शेतीचा. समोर सनसेट होतोय.